नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपले सबस्क्रायबर वर्षा मुंतुडे यांच्या कमेंटवरून 32 साइजचा कटोरी ब्लाउज बनवणार आहोत, म्हणजेच कट करणार आहोत। तर चला कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुम्हाला जर माझे पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आता आपण 32 साइजचा पेपर कटिंग करूयात। इथे मी पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे। 32 साइजसाठी मी इथे घेणार आहे उंची 14 इंच। तयार ब्लाउज आपला 13 इंचचा येणार आहे। तुम्ही ब्लाउजची उंची तुमच्या ब्लाउजवरून मोजून घेऊ शकता। तुमचं तयार ब्लाउज जर 13 इंचचं असेल तर आपल्याला 14 इंच उंची घ्यायची असते, आणि तुमचं जर ब्लाउज 13.5 इंचचं असेल तर आपल्याला 14.5 इंच उंची घ्यायची असते। म्हणजेच आपण नेहमी उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेत असतो। तर चला मी तुम्हाला आता डायग्राम दाखवत आहे पेपरवरती। इथे आपण 14 इंच उंची घेतलेली आहे, म्हणजेच आपलं तयार ब्लाउज 13 इंचचं होणार आहे। तुम्ही उंचीमध्ये कमी किंवा जास्त करू शकतात। आता आपण शोल्डरचं माप टाकून घेऊयात। इथे शोल्डर मी 5.5 इंच घेत आहे, कारण पाठीमागचा जो गळा आहे त्यांचा तो लहान आहे, म्हणून आपल्याला 5.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे। आणि जर आपला गळा डीप असेल तर आपण 5.25 इंच शोल्डर घेत असतो, पण इथे त्यांचा जो गळा आहे पाठीमागचा तो लहान आहे, म्हणून आपल्याला शोल्डर 1/2 इंच ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। इथे आपण 5.5 इंचवरती टिक केलेली आहे। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। आपल्याला मुंडा 5.5 ते 6 इंच घ्यायचा आहे। मी इथे 6 इंच मुंडा घेत आहे। इथे मी लाईन मारून घेत आहे। हे आहे आपलं शोल्डर आणि हा आहे मुंडा। मुंडालाही मी इथे 5.5 इंचवरती टिक करून घेते। या पद्धतीने म्हणजे अगदी बरोबर अशी सरळ लाईन येते। आपण जर मुंडा व्यवस्थित मोजून टिक केला तर आपला मुंडा व्यवस्थित बसतो, चुन्या पडत नाही, काखेमध्येही नाही आणि बाहीलाही नाही। आता आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे। 32 चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला। 32 चा चौथा भाग आहे 8 इंच। 8 इंचवरती आपण इथे पॉइंट केलेला आहे। त्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच आपली जी पूर्ण घडी येत आहे ती 9.5 इंचाची येत आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊया। इथून आपण ही घडी घेतलेली आहे 8 इंचाची। 32 चा चौथा भाग प्लस 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। आता आपण पाठीमागचा गळा मोजून घेऊयात। इथे 7 इंचाचा त्यांचा पाठीमागचा गळा आहे, तर आपण 7.5 इंचवरती टिक करून घेऊयात, कारण आपण पाठीमागच्या गळ्यामध्ये अर्धा इंच वाढवून घेत असतो। 2.5 इंच गळा रुंदी। इथेही आपण गळा रुंदी 2.5 इंच घेऊयात। छोट्या गळ्यासाठी आपल्याला गळा रुंदी ही 2.5 इंच घ्यायची असते, आणि जर आपल्याला डीप किंवा मोठा गळा घ्यायचा असेल तर गळा रुंदी आपण 2.25 इंच घेत असतो, आणि शोल्डर 5.25 इंच। इथेही मी लाईन मारून घेत आहे। इथे मी आधी सरळ लाईन मारून घेत आहे, आणि तुम्हाला जर 7 इंचाचा थोडासा असा डीप हवा असेल तर 1/2 इंच ते अर्धा इंच आपल्याला टिक करून घ्यायची आहे, तेही मी दाखवत आहे। बऱ्याच जणांना जो नॉर्मल छोटा गळा असतो तो देखील डीप हवा असतो। इथे या पद्धतीने टिक केलेला आहे। आता आपण आकार देऊन घेऊयात। इथे 1 इंचवरती टिक करायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे। मी इथे पाठीमागच्या गळ्याला आकार दिलेला आहे। आता आपण 1/2 इंच या साईडला टिक करून घेऊयात। हे 1/2 इंच आपण का टिक करतो? बऱ्याच जणांच्या आर्महोलला म्हणजेच मुंड्याला चुन्या पडत असतात, तर त्यासाठी आपल्याला 1/2 इंच ते अर्धा इंच टिक करायचं असतं। तुमच्या आर्महोलमध्ये चुन्या जास्त पडत असतील किंवा कापड गोळा होत असेल किंवा एक्स्ट्राचा कापड असेल तर तुम्ही या पद्धतीने 1/2 ते अर्धा इंच टिक करून घ्यायचं आहे। गळ्याच्या साईडने आपण ही टिक करून घेत असतो, आणि मी इथे फक्त 1/2 इंच केलेला आहे, तुम्ही अर्धा इंच देखील टिक करून घेऊ शकता।
इथून आपल्याला 1 इंचवरती एक टिक करायची आहे। हा जो पॉइंट आहे आता आपण टिक करून घेतलेला तिथे 1 इंच, तिथून पुढे अर्धा इंच। आता आपण इथे देखील पाव इंचवरती टिक करून घेऊयात। हे पाव इंच आपल्याला टिक करून घ्यायचं असतं कारण आपल्या मुंड्याला खूप छान असा आकार येतो गोल। इथे आपल्याला आर्महोल स्केलने आकार देऊन घ्यायचा असतो। बघू शकतो मी आकार कुठून दिलेला आहे। हे जे 1.5 इंच आहे म्हणजे जी आपण घडी मोजलेली आहे तिथूनच आपल्याला आकाराची सुरुवात करायची असते, इथून नाही। समजा आपण इथून सुरुवात केली आकार द्यायला तर आपले जे बाहीचे जॉईंट आहेत ते समोरासमोर येत नाही, खाली वरती होऊ शकता। म्हणून जेवढी आपण घडी घेतलेली आहे तिथूनच आपल्याला आकाराची सुरुवात करायची असते। मी इथे मुंड्याला पाठीमागचा आकार दिलेला आहे। हा आहे पुढचा आकार देण्यासाठी आपण टिक करत असतो, पण हा पाठीमागचा भाग आहे, मी फक्त तुम्हाला मोजून दाखवलेला आहे। आता आपण कमरेचं माप घेऊयात। बऱ्याच जणांचं 32 साईजचं कमर 28 असू शकतं, काहींचं 29 देखील असू शकतं। मी इथे 29 इंचचा कमर घेणार आहे, म्हणजे 7.25 इंच। 29चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। 29चा चौथा भाग आहे 7.25 इंच, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन। ही शिलाई मार्जिन का घेतो आपण? ज्या वेळेला आपण पाठीमागे टक्स घेतो त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच टिक करून घ्यायला लागतं आणि तिथून पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। जसं आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तसंच आपल्याला इथे देखील 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। मी इथे 29 इंच कमरेचं माप घेतलेलं आहे। तुम्ही कमरेचं माप तुमच्या ब्लाऊजवरून मोजायचं आहे, त्याचा चौथा भाग टाकायचा आहे। चौथा भाग टाकून आपल्याला अर्धा इंच हे पाठीमागच्या टक्ससाठी घ्यायचं आहे, प्लस 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं। आता आपण लाईन मारून घेऊया। मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असते, तुम्ही 1.25 इंच 2 इंच देखील घेऊ शकता। कारण काय होतं, 2 इंच जर आपण शिलाई मार्जिन घेतलं आपला कापड खूप वेच जातो आणि जो एक्स्ट्राचा कापड असतो त्यामुळे आपल्याला फिटिंग व्यवस्थित करता येत नाही, म्हणून शक्यतो 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। तो कापड गोळा झाल्यामुळे आपल्या काखेत टोचतही आणि कटोरीतही व्यवस्थित बसत नाही। आता आपण पाठीमागचा जो टक्स आहे तो पॉइंट करून घेऊयात। इथे मी 3.5 इंचवरती टक्सचा पॉइंट करत आहे, पाव इंच या साईडने, पाव इंच या साईडने। आता आपण उंची मोजून घेऊयात। आपल्याला 4.5 ते 4.5 इंच उंची घ्यायची आहे। इथे मी 4.5 ते 4.5 का सांगत आहे, कारण हा गळा छोटा आहे, त्यासाठी आपल्याला टक्सची उंची जास्त घ्यायची असते। मी इथे 4.5 इंचवरती टिक केलेला आहे, म्हणजे जी टक्सची उंची आहे ती आपली 4.5 इंच आहे। इथे आपण लाईन मारून घेऊयात। इथेही लाईन मारून घ्यायची आहे। हा झाला आपला पाठीमागचा टक्स, हा अर्धा इंचचा येत असतो, म्हणूनच आपण हे अर्धा इंच वाढवून घेतो। ज्या वेळेला आपण हा टक्स टीप टाकण्यात घेतो, शिलाई टाकण्यात घेतो, तेव्हा हे जे कापड आहे ते शिलाईमध्ये जात असतं, ते कापड कमी होतं, त्यासाठी आपण इथे अर्धा इंच वाढवून घेत असतो, प्लस आपल्याला हे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायला लागतं। इथे आपला जो पाठीमागचा भाग आहे तो टिक झालेला आहे। आता आपले शोल्डर का उतरतात, आपण हे जे सरळ कट करून घेतो आणि टीप टाकण्यात अगदी समोर अशी टीप टाकत असतो या पद्धतीने। तर आपल्याला या पद्धतीने टीप टाकायची नसते, क्रॉस अशी टाकायची असते। बऱ्याच जणांना टीप टाकताना लक्षात येत नाही, म्हणून मी नेहमी इथे पाव इंचवरती टिक करत असते आणि क्रॉस लाईन मारून कट करत असते। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस कट करायचं असतं। इथे आपण पाव इंचवरती टिक केलेली आहे, म्हणजेच या पद्धतीने आपण क्रॉस कट करून घेतलं तर आपले शोल्डर कधीच गळणार नाही, अगदी व्यवस्थित असेच बसतील। इथे आपला हा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे। मी आता तुम्हाला लिहूनही दाखवते। हे जे आपण घेतलेलं आहे हे 1.5 इंच घेतलेलं आहे, हे पण 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि हे जे घेतलेलं आहे हे 2.5 इंच प्लस पाव इंच घेतलेलं आहे। जर तुम्हाला नॉर्मल डीप गळा हवा असेल तर गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची असते। आपण 2.5 इंच गळा रुंदी का घेतलेली आहे, कारण हा जो गळा आहे हा लहान आहे, म्हणून आपण ही 2.5 इंच गळा रुंदी घेतो आणि इथून आपण 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। इथे हे जे माप टाकलेले आहेत मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहे। आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे।
आणि मी जी बाही कट करून दाखवते या पद्धतीने 1.5 इंच शिलाई मार्जिन जे वाढवून घेते त्याच मापाची मी नेहमी बाही कट करून दाखवते. तुमची जर बाही कमी पडत असेल तर तुम्ही पाव इंच अर्धा इंच पुढे वाढवून घेऊ शकतात. आपण जर अगदी परफेक्ट असे माप व्यवस्थित घेतले तर आपली बाही कधीच कमी पडणार नाही. इथे आपला हा पाठीमागचा जो मुंडा आहे तो कट झालेला आहे. आता आपण गळा कट करून घेऊया. इथे आपण हा पाठीमागचा भाग कट केलेला आहे. आता आपल्याला हाच भाग पेपरवरती ठेवायचा आहे आणि टिक करायचा आहे. खालच्या साईडने आपल्याला उंची वाढवून घ्यायची असते अर्धा इंच. मी इथे अर्धा इंच एक्स्ट्राचा भाग ठेवलेला आहे. आता आपल्याला हे सेम टिक करायचं आहे. ही अर्धा इंच आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात का वाढवून घेत असतो? ज्या वेळेला आपण क्रॉसपट्टी जॉईन करतो त्यावेळेला ते अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जातो. आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात का वाढवून घेतो? ज्या वेळेला आपण क्रॉसपट्टी जॉईन करत असतो कटोरीला तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जात असतं. म्हणून आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असतं. आता आपण हे काढून घेऊयात आणि साईडला ठेवून देऊयात. इथून हे जे आहे हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. आधी मी इथे लाईन मारून घेते म्हणजे आपलं लक्षात येईल. इथे आपण लाईन मारलेली आहे. सेम माप घेऊन आपण शोल्डर आणि मुंडा इथे टिक करून घेत असतो. जसं आपण पुढच्या भागात टिक करत असतो त्याच पद्धतीने. इथे मी लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण पाव इंच या साईडला टिक करून घेऊयात. जसं आपल्याला पाठीमागच्या भागात करून घेतलं होतं तसंच इथेही मी क्रॉस लाईन मारून घेते. या पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे जो एक्स्ट्राचा कापड आहे हा कट होऊन जातो आणि आपल्या मुंड्याला चुन्या पडत नाही. 1 इंच हा आहे पाठीमागचा आकार. आपण पाठीमागच्या भागावरून टिक केलेला आहे म्हणून. मी 1.5 इंच सोडूनच आकार दिलेला आहे. बघू शकता हे 1.5 इंच सोडूनच आपल्याला हा आकार द्यायचा असतो. आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात. पुढचा गळा जर तुम्ही 7.5 किंवा 7 इंचाचा घेत असाल त्यातही आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. मी इथे पुढचा गळा घेणार आहे 6.5 इंचाचा, तर अर्धा इंच त्यात वाढवलेला आहे. 7 इंचावरती मी ते टिक केलेली आहे. तुम्ही यापेक्षा लहानही घेऊ शकतात. तुमच्या ब्लाऊजवरून जर तुम्ही मोजून घेत असाल तर त्यात आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते. आता आपल्याला गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती टिक करायचं आहे. इथेही आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मी इथे गळ्याला आकार दिलेला आहे. आता आपण क्रॉस पट्टी घेऊयात. इथे मी 3 इंचाची क्रॉस पट्टी घेत आहे. इथे 3 इंच आणि इथे 2.5 इंच. मी इथे सरळ लाईन मारून घेते, नंतर आकार देऊन दाखवते. सरळ लाईन घेतलेली आहे आणि अगदी हलकासा आपल्याला आकार द्यायचा आहे. इथून असा मी नेहमी क्रॉस पट्टीला हातानेच आकार देत असते, पण बऱ्याच जणांना हाताने आकार देता येत नाही, म्हणून मी आधी सरळ लाईन मारते आणि नंतर असा क्रॉस आकार देते. अगदी हलका असा आपल्याला आकार द्यायचा असतो. आता आपल्याला क्रॉस पट्टी मोजून घ्यायची आहे. कटोरी टिक करण्यासाठी आपल्याला आधी क्रॉस पट्टी मोजायची असते. ही जी क्रॉस पट्टी आहे ही 9.5 आणि 1 लाईन आलेली आहे, तर आपल्याला त्याचा निम्म घ्यायचा आहे. मी या पद्धतीने निम्म करून दाखवते, म्हणजेच अगदी सोपं जातं आणि आपलं पेपर कटिंगही लवकर कट होतं. इथून 2 इंच. मी नेहमी हा जो भाग आहे हा 2 इंच घेते. तुम्हाला जर हा भाग मोठा हवा असेल तर तुम्ही 2.25 इंचावरती देखील टिक करू शकता. आता आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. हे जे 1 इंच आहे इथून आपण कटोरीला असा आकार देऊन घेत असतो. आता मी इथे काय केलेलं आहे, जेवढं आपलं निम्म होतं त्याच्यावरती टिक केलेली आहे, पण मी काय करते पाव इंच या साईडला टिक करून घेते.
या पद्धतीने मी इथे कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे। हा आहे निम्मवर्ती आकार। इथून एवढा जो आपण निम्म काढला तो हा पॉइंट आहे। मी इथे 1/2 इंच नेहमी वाढवून घेत असते कटोरी। आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। इथे आपण हा जो आतला आकार आहे हा कट करणार आहोत, कारण हा पुढचा आहे। आपला जर मुंड्याला आकार व्यवस्थित असेल तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसतं, कापड गोळा होत नाही। पुढच्या गळ्यात तुम्ही उंचीत कमी जास्त करू शकता। उंची कमी करायची असेल तर इथं असा कमी उंचीला मोजायचं आहे आणि आकार द्यायचा आहे, आणि उंची वाढवायची असेल तर तुम्ही उंची देखील वाढवून घेऊ शकता। इथे आपला पुढचा गळाही टिक झालेला आहे। आता आपण क्रॉस पट्टी कट करूया। इथे आपण कटोरी कट करून घेतलेली आहे आणि हा मुंड्याचा भागही। आता आपण ही साईडला ठेवून देऊयात आणि मुंडा कट करून घेऊयात। आपल्याला कटोरी कट करण्यासाठी मोठा कापडच यूज करायचा असतो। आपल्याला ही लहान कटोरीवरून मोठी कटोरी ही कट करायची असते। इथे आपण ही लहान कटोरीवरून कटोरी टिक केलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी वाढवून घ्यायची आहे। इथून 1.5 इंच, या साईडने 1 इंच। इथून मी नेहमी सारखं 1.5 इंचावरती टिक करून घेत आहे। इथून अर्धा इंच। आता आपल्याला हे जे 1.5 इंच घेतलेलं आहे इथून हलकासा आकार द्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने, जास्त वाढवायचाही नाही। लहान कटोरीसाठी आपण काय करत असतो, इथून अगदी सरळ घ्यायचा असतो आणि तिथून खाली, मी तुम्हाला तेही मोजून दाखवते। आणि मोठ्या कटोरींसाठी आपल्याला इथूनच अगदी वाढवत जायचं असतं। मी इथे 1.5 इंचावरती टिक केलेली होती। इथून आपल्याला हा आकार सुरुवात करायची असते। हे बघा, 2.25 इंचापासून आपल्याला आकार थोडा वाढवत जायचा असतो। ह्या लहान कटोरीसाठी आपण जर लहान कटोरीसाठी इथूनच आकार वाढवला तर आपली कटोरी मोठी देखील होऊ शकते। आता आपण इथे टिक करून घेऊयात। इथेही आपण 1.5 इंचावरती टिक करून घेऊया। आता आपल्याला इथे सरळ लाईन मारायची आहे। मी नेहमी इथून 1.5 इंचावरतीच आकार देत असते, पण लहान कटोरींना काय होतं, जर एक्स्ट्राचा भाग झाला आपला किंवा हा एक्स्ट्राचा कापड असेल तर बऱ्याच वेळा कापड गोळा होऊ शकतं। बरेच जण कटोरी जॉईन करताना काय करतात, हा जो कापड आहे अगदी 1/2 इंच इतकंच घेत असतात। म्हणून मी इथे इथून आकार दिलेला आहे। आणि मोठ्या कटोरींसाठी आपल्याला 1.5 इंचापासूनच अगदी असं थोडा थोडा वाढवूनच आकार द्यायचा असतो। हे मोठ्या कटोरींसाठी आपण या पद्धतीने आकार देत असतो आणि लहान कटोरीला या पद्धतीने। बऱ्याच जणांना 32 साईजची जी कटोरी आहे ती लहान हवी असते, तर आपण 1.5 इंचावरती घेऊन इथपर्यंत असं सरळ आकार घ्यायचा आहे। नंतर आपल्याला हा आकार जॉईन करायचा असतो। आणि तुम्हाला जर मोठी कटोरी हवी असेल तर तुम्ही 1.5 इंचावरती अशा पद्धतीने आकार देऊ शकतात आणि इथून या पद्धतीने जॉईन करून घेऊ शकतात। असाही आपण आकार देऊ शकतो। इथे मी तुम्हाला दुसऱ्या पेनने टिक करून दाखवते, म्हणजेच तुमचं लक्षात येईल। मी नेहमी 1.5 इंचावरतीच आकार देऊन घेत असते, म्हणजेच हा। पण काहींना ही जी 32 साईजची कटोरी आहे ही मोठीही होऊ शकते आणि इथून आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं असतं या पद्धतीने, अगदी 1/2 इंचापेक्षा कमी पॉइंटमध्ये। आणि ज्यांना कटोरी लहान हवी असेल तर मी तुम्हाला मोजून दाखवते परत एकदा। ज्यांना लहान हवी असेल तर त्यांनी 2.5 ते 3.5 इंचावरून खाली आकार द्यायचा असतो। .75 आणि मोठ्या कटोरीसाठी आपल्याला 1.5 इंच। मोठी म्हणजे जास्त मोठी होत नाही, अगदी 1/2 इंचाचा एवढाच फरक असतो। पण बरेच जण शिलाई मार्जिन खूप कमी घेतात
शिलाई मार्जिन जर तुम्ही अर्धा इंच बरोबर घेत असाल तर तुम्ही या पद्धतीने देखील आकार देऊ शकतात. आणि तुम्ही जर शिलाई मार्जिन अगदी पाव इंच घेत असाल तर तुम्हाला इथे 2.5 ते पावणे 3 इंच मोजून आकार द्यायचा असतो, म्हणजेच आपला आकार अगदी व्यवस्थित येतो. आता बरेच जण म्हणतात की आमची कटोरी चपटी होते, तर ती कटोरी का चपटी होते ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आपली ही जी कटोरी आलेली आहे ही 8 इंचाची आलेली आहे, त्याचा निम्म 4 इंच म्हणजेच इथे. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच खाली मोजून घ्यायचं आहे. इथून आपण किती घेतलं, 2 इंच. बरेच जण काय करतात 1.25 इंच 1.5 इंच मोजतात, तर त्यांची ती कटोरी चपटी होते. म्हणून तुम्हाला जर खोल आणि व्यवस्थित गोल कटोरी हवी असेल तर आपल्याला इथून 2 इंचवरती पॉइंट करायचा आहे. तुम्ही दोघं आकारांपैकी कुठलीही कटोरी टिक आणि कट करू शकतात, कारण दोघंही कटोऱ्या तेवढ्याच परफेक्ट बसतात. कुठलीच कटोरी कट केली तर बिघडत नाही. फक्त मी जशी मापं तुम्हाला सांगते त्याच पद्धतीने आपल्याला हे मापं टाकायचे असतात आणि कट करायचे असतात. दोघीही कटोऱ्यांचे आकार अगदी व्यवस्थित येतात. तुम्ही दोघांपैकी कुठलीही कटोरी एक कट करू शकतात. दोघंही कटोऱ्या आपल्या परफेक्ट अशा बसत असतात. मी 40 साईज पासून 2 कटोऱ्या सोबत देत असते. जर तुम्ही पेपर हे म्हणायला मी तुम्हाला ही लहान कटोरी कट करून दाखवत आहे, म्हणजेच रेड पेनने जी टिक करून घेतलेली आहे ती. नेहमी मी कोणती कटोरी कट करते 1.5 इंचापासून आकार वाढून, तर आज मी तुम्हाला 2.5 ते पावणे 3 इंचपासून आकार वाढून देखील कटोरी इथे कट करून दाखवलेली आहे. मी ते तुम्हाला फोल्ड करून टक्स पॉईंट देखील घेऊन दाखवणार आहे. या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे असते आणि जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करायचा असतो. आता आपण इथे टक्स पॉईंट करून घेऊयात. इथून 1.5 इंच मी नेहमी मोजून घेत असते. 1.5 इंच आणि 2.5 ते पावणे 3 इंच घ्यायचा असतो आपल्याला टक्स पॉईंट. म्हणजे टक्सची उंची जी आहे ती 2.5 ते पावणे 3 इंच. तुम्हाला मी इथून फोल्ड करून दाखवते. बघा इथे आपली कटोरी व्यवस्थित अशी टिक झालेली आहे आणि कट देखील मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. इथे आपली कटोरी कट झालेली आहे आणि अगदी व्यवस्थित अशी कट झालेली आहे. कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही. टक्स देखील खूप छान आलेला आहे, फुगीर व्यवस्थित गोल. हा आहे आपला मुंड्याचा भाग. हा आहे आपला पाठीमागचा भाग. हा आहे आपला मुंड्याचा भाग. हीच आपण लहान कटोरीवरून ही मोठी कटोरी आपण तयार केलेली आहे आणि कुठंच कमी नाही किंवा जास्त नाही. आणि ही आहे आपली क्रॉसपट्टी. आता आपण अर्धा इंच जे वाढवून घेतो ते मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेला आपण इथे क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणून आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतो. इथे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने 32 साईजची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघितलेली आहे. तुम्हाला जर अशाच पद्धतीचे पेपर कटिंग हवे असतील, मी पेपर कटिंग सोबत पाठीमागचा भाग देत असते. हा मुंड्याचा भाग, ही कटोरी, ही आहे क्रॉसपट्टी आणि यासोबत ज्या साईजचं मी पेपर कटिंग देते त्याच साईजची मी बाही देखील सोबत देत असते. आणि तुम्हाला जर पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.